जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला अध्याय 18. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. शुकातुल्य वैराग्य जानिश्चयेशी वशिष्ठा परिशुद्ध विज्ञान राशी शिवा सारिखा पूर्ण विश्वास नामी प्रवर्ता त्वरे ऐसियाचे प्रणामी. श्रीराम. धन्य धन्य पुरुष जनी अखंड जाची वाक्सरणी अनुसरली श्रीराम भजनी प्रेम भरे. श्रीराम. तपनेम अनुष्ठान स्नान संध्या तीर्थाटन यज्ञ याग सकल दान त्यासीच घडेल. श्रीराम. त्याचाची जन्म सुफळ त्याचे निपवित्र सकळ नामरसे अविद्यामळ धूतलाजीही. श्रीराम. ते परमार्थाचे आधार ते विवेकाचे भांडार ते भक्तीचे परिवार प्रसिद्ध जगी. श्रीराम. अनंत पुण्याचा संग्रह गाठी तरीच होय त्याची भेटी ज्यांचे दर्शने उठा उठी पाप पळे. श्रीराम. पाप तापाची निवृत्ती करी यथार्थ भागीरथी परी जन्म मरण संस्कृती न चुके साधू विण. श्रीराम. जयाचे भाषणी संदेह तुटे नमस्कारे अभिमान अटे अनन्य सेवे देव भेटे आपणा माझी. श्रीराम. भागीरथ्यादी तीर्थ सकळ पवित्र करीती बहुत काळ सेविता संत तात्काळ कृतार्थ करीती. श्रीराम. यास्तव साधके सर्वा परी संत सेवावे आदरी संसाराची बोहरी तात्काळ होय. श्रीराम. म्हणून सुचरित वर्णनी अनुसरलो मी अनुदिनी कृपा करोनी श्रोतेजनी अवधान द्यावे. श्रीराम. सप्तदशाध्यायी जाण पवित्र कथा निरूपण जे एकनाथ पंथास ज्ञान उपदेश केला समर्थे. श्रीराम. एकदा समर्थ आणि जयराम स्वामी शिष्य घेऊन समागमी प्राप्त झाले मिरज ग्रामी अकस्मात. श्रीराम. मार्गी लावावे भावुक जना प्रगट करावी उपासना यास्तव साधू नाना स्थळी हिंडती. श्रीराम. प्रखर ज्ञान वैराग्य स्थिती शांत दांत धैर्य शक्ती दृढ विवेक उपासना भक्ती हे संपत्ती साधूची. श्रीराम. यदृच्छा लाभे समाधान सुख दुःख मानापमान प्रिया प्रिय समान वृत्ती ज्याची. श्रीराम. द्रव्यदारा मानिती विष्ठा रौरव भाविती प्रतिष्ठा सदा स्वरूपी निष्ठा अनन्यपणे. श्रीराम. ऐसे हे विशिष्ट गुण समर्था अंगी साधना विन असो भाऊक पाहुनी जाण राहिले मिरजी. श्रीराम. रात्रंदिवस राम कीर्तन अध्यात्म ग्रंथाचे निरूपण ऐसा योग पाहुनी पूर्ण शिष्य बहुत जाहले. श्रीराम. एकदा एका भाऊका घरी जयराम स्वामी कीर्तन करी गजरी सप्रेम अंतरी होऊनिया. श्रीराम. श्रवणी मिळाले बहुत लोक साधक विषयी मुमुक्षु भाविक मध्ये समर्थ शिष्य अनेक सभोवते बैसले. श्रीराम. आधीच स्वामींची वाणी गोड त्यात ब्रह्मनिरूपण जाड श्रोते झाले निचाड मोक्ष सुखाशी. श्रीराम. तो तेथील अधिकारी यवनेश्वर घेऊन सेना परिवार क्रीडार्थ जाता बाहेर मंजुळनाद ऐकला. श्रीराम. क्षण एक होऊन स्थिर निरूपण ऐकिले साचार की सत्संग होता घटिकाचार श्रीराम भेटे. श्रीराम. ऐसे ऐकून यवनेश तात्काळ पातला घरास काय म्हणे कारकुनास ऐकावे हो. श्रीराम. हिंदू फकीर बहुत थोर येथे आले ती दिवस फार सन्मान गौरवे एक वार घेऊन यावे. श्रीराम. आज्ञा म्हणून कारकुन घेऊन शिबिका सुखासन घेतले स्वामींचे दर्शन नमस्कार केला. श्रीराम. म्हणे आपुले दर्शन येथील अधिकारी इच्छी पूर्ण यवन परी सज्ञान लीन संता. श्रीराम. यास्तव कृपा करून चलावे स्वामी आपण स्वामी म्हणती यवन दर्शन कोण घेतो. श्रीराम. तब सकळ लोक म्हणती यवन येथील ग्रामाधिपती आग्रह न धरावा चित्ती जावे दर्शना. श्रीराम. सर्वांचे पाहुनी मन येतो म्हणून बोलो निवचन समर्थास करावे निवेदन
म्हणून उठिले श्रीराम. तो प्रातःकाळीच कृष्णास्थाना, समर्थ एकटेच गेले जाणा. ऐसे सांगती वर्तमाना, शिष्य सारे श्रीराम. स्वामी हो निशिबिकेत स्वार, समागमे शिष्य परिवार. घेऊन पावले मंदिर, यवनेश्वराचे श्रीराम. यवने उठून लगबगी, स्वामीस केली बंदगी. सन्माने बसवून सर्वांगी, प्रेम मिथ्या दाविले श्रीराम. म्हणे आपणास दिले श्रम, परिपावन झाला आश्रम. आज सभाग्य झालो परम, दर्शने मी श्रीराम. ऐसी ऐकोनी गोड वाणी, स्वामीस वाटला आनंदमणी. जैसा बचनाग भक्षणी, गोड लागे श्रीराम. तव यवन करी प्रश्न, काल तुम्ही केले कीर्तन. बहुत वर्णिले महिमान, सत्संगाचे श्रीराम. चार घटिका समागम, होता भेटे श्रीराम. ऐसे आहे महात्म, साधू अंगी श्रीराम. आम्हास आपुली संगती, घडली आज निश्चिती. दाखवा श्रीराम मूर्ती, तरीच बरे श्रीराम. स्वामी म्हणती यवनेश्वरा, प्रवर्तू नये अविचारा. साधने भेटे राम सोयरा, एरवी कैसा श्रीराम. सत्संगे सत्शास्त्र श्रवण, भक्ती आणि वैराग्य साधन. करिता निष्काम भजन, श्रीराम भेटे श्रीराम. सर्वेश्वर शिव सर्वोत्तम, त्यागुणी सर्व उपाधी भ्रम. अद्यापि साधन निष्काम, करीत आहे श्रीराम. परिदर्शनाची योग्यता, नाही तयासी तत्वता. ते तुम्हा केवळ प्रपंचा करता, घडे केवी श्रीराम. ऐसे ऐकोनिया वचन, काय यवन बोलिला जाणा. मीन ऐके ऐशा भाषणा, तुमच्या जी श्रीराम. करवावे श्रीराम दर्शन, तरीच तुमची प्रतिष्ठा मान. नाही तरी करीन यवन, मास भक्षवुनी श्रीराम. ऐसे म्हणून मास पात्र, उघडून दाविले अपवित्र. स्वामींनी झाकिले नेत्र, हर हर म्हणून श्रीराम. स्वामी म्हणती यवनेश्वरा, ऐसी न करावी तुम्ही त्वरा. विचार करून या बरा, उत्तर देऊ श्रीराम. आमुचे गुरु आहेत गृही, बोलावितो त्याजला पाही. समर्थ आहेत निर्वायी, संकटा तया श्रीराम. उत्तम म्हणे बोलवा तयास, तव स्वामी पाठविती आपुला शिष्य. सत्वर जाऊनी समर्थास, प्रार्थून आणि श्रीराम. एरू धावला पवन गती, कृष्णेस येऊनी समर्था प्रती. नमस्कार करून विनंती, केली सर्व श्रीराम. समर्थ आपण आल्या विन, न राहे जी प्रतिष्ठा मान. शेखी जातील प्राण, ऐसे दिसे श्रीराम. समर्थ म्हणती तया प्रती, जगोरुढता महंती. साधू तुम्हा सर्व म्हणती, तरी रघुपती दाखवा श्रीराम. प्राप्त होता समरांगण, तोवरी करावे शूरे भाषण. प्रसंगी जावे पळून, नोहेत लक्षणे शुराची श्रीराम. सांडुनिया संध्या स्नान, नित्यनेम जप ध्यान. घ्यावया यवनाचे दर्शन, मी नये रे श्रीराम. ऐसी ऐकून निष्ठुर वाणी, शिष्य खिन्न जाहला मणी. चालला स्वामीकडे परतुनी, खेदयुक्त श्रीराम. बाह्यात्कारी निष्ठुरता, दावी मुलासी देवी पिता. परी अंतरी ममता, अधिक वाटे श्रीराम. तैसे समर्थ दयाघन, बोलले मात्र निष्ठुर वचन. परी तात्काळ पावले जाण, यवन सभेशी श्रीराम. यवने बहुत सत्कारे, जाऊन या सामोरे. आसनी बैसविले आदरे, मर्यादे बोलला श्रीराम. समर्थ म्हणती यवनास, काय रे बाबा म्हणतोस. येरू म्हणे आम्हास, राम दाखवा श्रीराम. समर्थ म्हणती साधू वचन, आधी ऐकिले पाहिजे जाण. तेव्हा होईल रामदर्शन, क्षणा माझी श्रीराम. यवन म्हणे आज्ञाप्रमाण, सांगाल ते करीन जाण. तव यवनास घेऊन आपण, स्वामी सहित उठले श्रीराम. महादुर्गाचे भिंतीवर, तिघे चढले बरोबर. समर्थे केला चमत्कार, ऐकला पाहिजे श्रीराम. भिंतीस होते छिद्र लहान, त्यातून उभयता गेले जाण. पलीकडे राहिला यवन, तव समर्थ म्हणती श्रीराम. छिद्रातून यावे बा यवनोत्तमा, भेटावे रे श्रीरामा. उशिरोता जाईल आम्हा, वरी बोल नाही श्रीराम. यवन संकल्प झाला चित्ती, म्हणे म्या केली दुष्टकृती. छळिले व्यर्थ साधू प्रती, अपराधी झालो श्रीराम. मग खाले उतरून यवन, सुदृढ धरिले समर्थ चरण. म्हणून न पहावे दुष्ट आचरण, माझे काही श्रीराम.
करावा मज उपदेश समाधान करावे मानस ऐसी विनवी यवनेश समर्था प्रती श्रीराम समर्थे पाहुनी चित्त पवित्र सांगितला श्रीराम मंत्र वास विश्वास दिवस रात्र जपत जाई श्रीराम यवन म्हणे जी स्वामी वर्या अखंड आपुली परिचर्या घडावी जिजावी काया दासपणे श्रीराम समर्थ म्हणती आम्ही फकीर उदास वृत्ती निरंतर करीत असावा संचार तरीच बरे श्रीराम सरिते असावे प्रवाह नीर व्योमी अखंड वहावा समीर भ्रमण करिता दिवाकर तैच बरा श्रीराम यवन म्हणे श्रीराम मूर्ती समर्था तुम्ही आपुल्या हाती स्थापावी मठ निश्चिती करुणी देतो श्रीराम समर्थे पाहुनी शुद्ध भावना श्रीराम मूर्ती स्थापिली जाणा वेणूस म्हणती उपासना वाढवी येथे श्रीराम येरू म्हणे चरणाविन सर्वथा मज नगमे जाण जळवी योगे मीन वाचेल काही श्रीराम मज अखंड असावे दर्शन पवित्र चरणाचे तीर्थग्रहण ऐसी योजना झाल्या पूर्ण राहीन स्वामी श्रीराम आपुल्या पूजेची राममूर्ती समर्थे दिधले वेणू हाती अखंड पूजावे विमल चित्ती ऐसे बोलिले श्रीराम मानस पूजेत माझे ध्यान करिता होईल दर्शन मत्पादुकेचे तीर्थग्रहण करी प्रेमे श्रीराम दासबोधाचे पारायण हरिकथा नामस्मरण आलिया कृता द्यावे अन्न यथाशक्ती श्रीराम प्रतिवर्षी उत्सवी जाण चाफडी तुझ बोलाविन ऐसे दिधले वचन समर्थानी श्रीराम ऐक बारे यवनोत्तमा राम भजनी धरून प्रेमा वेणूचे आज्ञेने वर्तावे आम्हा संतोष आहे श्रीराम साक्षात वेणू कृष्ण मुरली म्हणून गुरुवंशा अनुसरली वंद्य आम्हा माऊली यवन म्हणे श्रीराम ऐसे सर्वांचे समाधान करुण समर्थ निघाले जाण परतून पावले चाफळी पूर्ण आनंद झाला सर्वासी श्रीराम ऐसी कथा ही पवित्र गंगा श्रवणे मज्जने पापभंगा जाती होय प्रिय श्रीरंगा कौसुभातुल्य श्रीराम एकदा समर्थ सहज वृत्ती बोलते झाले कल्याणाप्रती तुझ्या अक्षरी रमणीय व्यक्ती अद्याप नाही श्रीराम दासबोध तुझ्या हाती लिहावे हे आमुचे चित्ती अक्षर वळवून निगुती करी चांग श्रीराम कल्याण म्हणे जी समर्था दासास अगत्य द्यावा कित्ता ऐसे वचन ऐकता काय केले श्रीराम सुवर्ण अक्षराचा कित्ता थोर लिपिका प्रौढ अतिसुंदर समर्थे दिधल्या करे लिहोनिया श्रीराम एरू स्वल्प काळेची जाण अक्षरे केले तत्समान जैसी निज ध्यासे कीटक पूर्ण होय भृंगी श्रीराम अक्षर पाहुनी संतोष समर्थास जाहला विशेष पुढे ग्रंथ लिहविले सावकाश दासबोधाधी श्रीराम अद्याप डोमगावचे मठात कित्ता पूजिती मस्त ठाऊक आहे सकळास सांगणे न लगे श्रीराम अक्षर मोकळे वाचिती समस्त परी अर्थ नव्हे अवगत असो समर्थांचे विलास समर्थ कोणा सकळे श्रीराम पुढे कथा रसाळ फार अमृत रसाचा परिवार बोलवी श्री गुरु अमृतेश्वर योगी मुखे श्रीराम किती श्रीदास लीला ग्रंथ सार श्रवणे तुटे भ्रमसंसार पावे स्वसुख अपार अष्टादशाध्याय गोडहा श्रीरामदासार्पणमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री दासलीला अध्याय 18 सारांश एकदा श्री समर्थ आणि जयराम स्वामी योगायोगाने मिरज मुक्कामी एकत्र आले. या ज्ञान वैराग्य संपन्न साधूंचे नित्य कीर्तन अध्यात्म निरूपण यांनी लोक आनंदले. एकदा जयराम स्वामी मधुर वाणीने कीर्तन करीत होते आणि त्याच वेळेस तिथला यवन अधिकारी काही क्रीडा करावी म्हणून बाहेर पडला होता. कीर्तनाचा मंजुळ नाद त्याच्या कानावर पडला आणि तो थांबून कीर्तन ऐकू लागला. त्याच्या कानावर शब्द पडले, सत्संग होता घटिकाचार श्रीराम भेटे. ते ऐकून अधिकारी निघून गेला. अधिकारी त्याच्या कारकुनास म्हणाला की त्या हिंदू फकीराला तात्काळ घेऊन यावे. पालखी व थोडे सैन्य घेऊन अधिकारी जयराम स्वामींकडे आला.
व यवन अधिकाऱ्याने तात्काळ बोलावल्याचे सांगितले. जाण्यास काही हरकत नाही असे सर्वांचेच मत पडले. तेव्हा जयराम पालखीत बसले. फक्त माझ्या गुरूंना भेटून येतो म्हणून समर्थ दर्शनास आले, पण समर्थ कृष्णातीरी गेले होते. जयराम स्वामी यवनाकडे गेले. त्याने आदरपूर्वक त्यांना आत आणून समोर बसवले आणि तो म्हणाला, तुम्ही फार छान कीर्तन करता बरं. थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की 4 घटका सत्संग घडला तर श्रीरामांचं दर्शन होतं. आता मी तुमच्यासोबत 4 घटकापासून आहे, तेव्हा मला रामदर्शन करवा. जयराम स्वामी म्हणाले, अहो त्यासाठी खूप साधना करावी लागते. पण यवन ऐकेना. करवावे रामदर्शन, नाहीतरी करीन यवन. हे ऐकून जयराम स्वामी हादरले. त्यांनी एका शिष्यास कृष्णातीरी जाऊन समर्थांना आणण्यास सांगितले. शिष्य धावत समर्थांकडे आला आणि म्हणाला, समर्थ, आपण येथून जयराम स्वामींचे प्राण वाचवावेत. समर्थ म्हणाले, मी स्नान संध्या सोडून येत नाही. शिष्य खिन्न अंतःकरणाने निघाला. बाहेरून निष्ठुर असले तरी समर्थ दयाघन होते. ते तात्काळ यवनाच्या घरी प्रगट झाले. यवनाने त्यांना आदरपूर्वक आसनावर बसवले. समर्थ बसले व यवनाला काय हवे असे विचारले. तो म्हणाला, मला राम दाखवा. समर्थ म्हणाले, साधू जे सांगतात तसे केले तर राम दिसेल. यवन ते सांगतील तसं करण्यास तयार झाला. मग समर्थ जयरामांसह दुर्ग चढू लागले आणि मागे मागे यवनही जाऊ लागला. पुढे एका भिंतीला लहान छिद्र होतं. त्यात दोघेही साधू शिरले व पलीकडून बाहेर पडले. यवनास ते बोलावू लागले, छिद्रातून यावे आणि राम पाहावा. यवनाने समर्थाची क्षमा मागितली. त्याने दुष्कृत्य केल्याचं कबूल केलं. समर्थांना उपदेश करण्याची विनंती केली. समर्थांनी त्याला श्रीराम मंत्र दिला. समर्थांची अखंड सेवा घडावी अशी इच्छा त्या यवन अधिकाऱ्याने व्यक्त केली. तेव्हा समर्थ म्हणाले की ते फकीर असून उदास वृत्तीचे आहेत. ते सतत इतरत्र संचार करतात. हे त्याला सांगितलं. यवनाची शुद्ध भावना पाहून त्याने दिलेल्या जागी मठ स्थापन केला आणि श्रीराममूर्तींची स्थापना केली. समर्थांनी त्यांच्या पूजेतील श्रीराममूर्ती वेणास्वामींना दिली. त्यांना तेथील मठपती केले. वेणाबाई म्हणाल्या की त्यांना अखंड समर्थ दर्शन व्हावं. तेव्हा समर्थ म्हणाले की मानसपूजा करून त्यांचे ध्यान करताच कधीही त्यांना समर्थ दर्शन देतील. दासबोध ग्रंथाचं पारायण आणि हरिकथा करण्यास सांगितलं. वेणूच्या आज्ञेने वर्तावे असा आदेश यवन अधिकाऱ्यांना दिला, कारण वेणू म्हणजे साक्षात कृष्णाची मुरली होती असे ते म्हणाले. समर्थ चाफळला परत आले. कल्याण स्वामींनाच ते समर्थ म्हणाले, तुझे अक्षर वळणदार असावे, कारण पुढे तुला ग्रंथ लिहावे लागतील. त्यांना कल्याणास कित्ता गिरवण्यास दिला. तो समर्थांचा सुवर्णाक्षरी कित्ता व कल्याण स्वामींनी मोत्या समान अक्षरात लिहिलेला दासबोध ग्रंथ आजही डोंगाव मठात आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला अध्याय 18 सारांश. श्रीराम समर्थ. एकदा श्री समर्थ आणि जयराम स्वामी योगायोगाने मिरज मुक्कामी एकत्र आले. या ज्ञान वैराग्य संपन्न साधूंचे नित्य कीर्तन, अध्यात्म निरूपण यांनी लोक आनंदले. एकदा जयराम स्वामी मधुरवाणीने कीर्तन करीत होते आणि त्याच वेळेस तिथला यवन अधिकारी काही क्रीडा करावी म्हणून बाहेर पडला होता. कीर्तनाचा मंजुळ नाद त्याच्या कानावर पडला आणि तो थांबून कीर्तन ऐकू लागला. त्याच्या कानावर शब्द पडले, सत्संग होता घटिकाचार, श्रीराम भेटे. ते ऐकून अधिकारी निघून गेला. अधिकारी त्याच्या कारकुनास म्हणाला की त्या हिंदू फकीराला तात्काळ घेऊन यावे. पालखी व थोडे सैन्य घेऊन अधिकारी जयराम स्वामींकडे आला व यवन अधिकाऱ्याने तात्काळ बोलावल्याचे सांगितले. जाण्यास काही हरकत नाही असे सर्वांचेच मत पडले. तेव्हा जयराम पालखीत बसले. फक्त माझ्या गुरूंना भेटून येतो म्हणून समर्थ दर्शनास आले, पण समर्थ कृष्णातीरी गेले होते. जयराम स्वामी यवनाकडे गेले. त्याने आदरपूर्वक त्यांना आत आणून समोर बसवले आणि तो म्हणाला, तुम्ही फार छान कीर्तन करता बरं. थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की 4 घटका सत्संग घडला तर श्रीरामांचं दर्शन होतं. आता मी तुमच्यासोबत 4 घटकापासून आहे, तेव्हा मला रामदर्शन करवा. जयराम स्वामी म्हणाले, अहो त्यासाठी खूप साधना करावी लागते. पण यवन ऐकेना. करवावे रामदर्शन, नाहीतरी करीन यवन. हे ऐकून जयराम स्वामी हादरले. त्यांनी एका शिष्यास कृष्णातीरी जाऊन समर्थांना आणण्यास सांगितले.
शिष्य धावत समर्थांकडे आला आणि म्हणाला, समर्थ, आपण येथून जयराम स्वामींचे प्राण वाचवावेत. समर्थ म्हणाले, मी स्नान संध्या सोडून येत नाही. शिष्य खिन्न अंतःकरणाने निघाला. बाहेरून निष्ठुर असले तरी समर्थ दयाघन होते. ते तात्काळ यवनाच्या घरी प्रगट झाले. यवनाने त्यांना आदरपूर्वक आसनावर बसवले. समर्थ बसले व यवनाला काय हवे असे विचारले. तो म्हणाला, मला राम दाखवा. समर्थ म्हणाले, साधू जे सांगतात तसे केले तर राम दिसेल. यवन ते सांगतील तसं करण्यास तयार झाला. मग समर्थ जयरामांसह दुर्ग चढू लागले आणि मागे मागे यवनही जाऊ लागला. पुढे एका भिंतीला लहान छिद्र होतं. त्यात दोघेही साधू शिरले व पलीकडून बाहेर पडले. यवनास ते बोलावू लागले, छिद्रातून यावे आणि राम पाहावा. यवनाने समर्थाची क्षमा मागितली. त्याने दुष्कृत्य केल्याचं कबूल केलं. समर्थांना उपदेश करण्याची विनंती केली. समर्थांनी त्याला श्रीराम मंत्र दिला. समर्थांची अखंड सेवा घडावी अशी इच्छा त्या यवन अधिकाऱ्याने व्यक्त केली. तेव्हा समर्थ म्हणाले की ते फकीर असून उदास वृत्तीचे आहेत. ते सतत इतरत्र संचार करतात. हे त्याला सांगितलं. यवनाची शुद्ध भावना पाहून त्याने दिलेल्या जागी मठ स्थापन केला आणि श्रीराममूर्तींची स्थापना केली. समर्थांनी त्यांच्या पूजेतील श्रीराममूर्ती वेणास्वामींना दिली. त्यांना तेथील मठपती केले. वेणाबाई म्हणाल्या की त्यांना अखंड समर्थ दर्शन व्हावं. तेव्हा समर्थ म्हणाले की मानसपूजा करून त्यांचे ध्यान करताच कधीही त्यांना समर्थ दर्शन देतील. दासबोध ग्रंथाचं पारायण आणि हरिकथा करण्यास सांगितलं. वेणूच्या आज्ञेने वर्तावे असा आदेश यवन अधिकाऱ्यांना दिला. कारण वेणू म्हणजे साक्षात कृष्णाची मुरली होती असे ते म्हणाले. समर्थ चाफळला परत आले. कल्याण स्वामींनाच ते समर्थ म्हणाले, तुझे अक्षर वळणदार असावे, कारण पुढे तुला ग्रंथ लिहावे लागतील. त्यांना कल्याणास कित्ता गिरवण्यास दिला. तो समर्थांचा सुवर्णाक्षरी कित्ता व कल्याण स्वामींनी मोत्यासमान अक्षरात लिहिलेला दासबोध ग्रंथ आजही डोमगाव मठात आहे. जय जय रघुवीर समर्थ.